मनोज जरांगेंनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची ही पुढची महत्त्वाची बातमी आहे। अंबड तालुक्यातल्या कारखाना परिसरातल्या बूथवर जरांगेंनी मतदान केलेलं आहे। मनोज जरांगेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तुमच्या अनुयायांना काय सांगाल? आज एवढा आजारी होता 2-3 दिवस, तुम्ही आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला। शेवटी समाजानं 100% मतदान करणं आवश्यक आहे। हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काय जरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे। तेच मी आज केलं। माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाहीये, तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे। लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे म्हणून आलोय। समाजाने, मराठा समाजाने 100% यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेनं पण करायचे। परंतु करताना एक लक्षात असू द्या की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते तेही डोळ्यासमोर ठेवायचे। मी सांगताना सांगितलेलं की तुम्ही कोणालाही मतदान करा, मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा, कारण या निवडणुकीत मी नाही समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस। म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरीच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं। यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे। उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखल करावा असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय। यावेळेस पाडणारे बना। जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण। विधानसभेला मैदानात मी येते त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे। मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू। परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे, दोघांनी आम्हाला नाही ठेवलेलं नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटोळं केलंय। त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाहीये आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजं आता काहीही दिलेलं नाहीये। परंतु आता नाविलाज आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा, परंतु आपल्या सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणीच्या बाजून असला पाहिजे। आणि यावेळेस इतकं ताकदीनं पारा पाडणाराला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या 5 पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे, इतक्या एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी। पाडण्यात विजय आहे पण पाडायचं कुणाला? पाडण्यात विजय आहे तर जो आहे तो सरकारने पाळलेला नाहीये, त्यामुळे तुमच्या म्हणण्यानुसार यावेळेला मग सत्ता बदल होईल का असं वाटतंय का? या 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी इकडे झाल्या तर नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावरती। त्यामुळं बदल तर आता हे बघा, माझा राजकीय मार्ग नाहीये, मला त्याच्यात जायचं, पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाटेवर न्यायलाच लागले तर नाविलाज आमचा। मराठा समाजासह बाकीचे लिंगायत समाज 4 नंबरला आहे राज्यात, म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत, नाविलाज आमचा। कारण आम्हाला देणारं बनावं लागणार, कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत, गोरगरिबांचे सुद्धा आहेत, देणारं बनल्याशिवाय पर्यायचं नाही। पाटील, काही उमेदवार मराठा समाजाचा उमेदवार म्हणून मिरवत आहेत, त्यांचे काही फोटो वापरतात, तुमचे पोस्टर वापरतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।